बघा आपण आता युनिट नंबर थर्ड बघणार आहे. थर्ड युनिट जे आहे तर ते शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. तर हे जे युनिट आहे ह्या युनिटमध्ये बघा आपल्याला टाईप ऑफ सपोर्ट्स बघायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले युनिट किती मार्काला आहे ते बघू आपण. ठीक आहे. तर MSBTच्या सिलेबसमध्ये दिलेलं राहतं. सिलेबसमध्ये दिलेलं आहे थर्ड युनिट. तर थर्ड युनिट बघा इथं हे 14 तास दिलेले याला शिकवायला. किती दिलेले? 14 आवर. आणि याला टोटल नंबर ऑफ मार्क्स जे आहे ते किती आहे? 16 मार्क आहे. किती मार्क आहे? 16 मार्क. ठीक आहे. इथं 16 मार्क दिलेले बघा. आणि हावर दिलेले 14. म्हणजे लर्निंग हावर 14 आहे आणि टोटल मार्क किती आहे? 16 आहे. मॅक्सिमम हे किती मार्क येईल? 20 ते 22 मार्कपर्यंत येईल. ठीक आहे. मे बी त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतं 24 मार्कपर्यंत. कारण की टोटल पेपर जो आहे तो 105 मार्काचा असतो. म्हणजे विथ ऑप्शन किती मार्क राहत्या? 105. आणि तुम्हाला लिहायचं किती राहतो? 70 मार्काचं. म्हणजे एक्स्ट्रा मार्क किती? 35 मार्क आहे. ठीक आहे. मग प्रत्येक युनिटला जर एक्स्ट्रा मार्क 7 पकडले तर 7 5 35 होतं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही या मार्कपेक्षा प्रत्येक युनिटला 7 मार्क एक्स्ट्रा पकडायचे. ठीक आहे. तर बघा या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं आता? तर टाईप ऑफ सपोर्ट बघायचे. सिम्पल, हिंज, रोलर अँड फिक्स सपोर्ट. ठीक आहे. नंतर बीममध्ये कॅन्टिलिव्हर बीम, सिम्पली सपोर्टेड बीम किंवा रोलर बीम बघायचं आहे. हिंज्ड सपोर्ट अँड ओव्हर हँगिंग बीम. ठीक आहे. तर म्हणजे टाईप ऑफ बीम बघायचे. त्याच्यानंतर टाईप ऑफ लोड्समध्ये कॉन्सन्ट्रेटेड लोड म्हणजेच पॉईंट लोड, नंतर इन्क्लाइन पॉईंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि याच्यामध्ये युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड हे पण राहतं. बट ॲक्च्युअली तुमच्या सिलेबसला फक्त 2च टाईपचे लोड आहे. 3 टाईपचे पॉईंट लोड, इन्क्लाइन लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. त्याच्यानंतर मिनिंग ऑफ SF अँड BM म्हणजे काय? ESFचं मिनिंग काय आहे आणि BMचं मिनिंग काय? ESF म्हणजे शिअर फोर्स आणि BM म्हणजे बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. मग तुम्हाला या सगळ्यांचं काय बघायचं आहे? मिनिंग बघायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन देम त्यांच्यामध्ये काय रिलेशन राहतं. मग SF जिथे जास्त असेल तर तिथं बेंडिंग मोमेंट काय राहतं, कशी राहते ते बघायचं आपल्याला. ठीक आहे. आणि त्यांच्यामधलं साइन कन्व्हेक्शन आणि रिलेशन बघायचं. त्याच्यानंतर SFD अँड BMD फॉर सिम्पली सपोर्टेड कॅन्टिलिव्हर ओव्हर हँगिंग बीम सब्जेक्टेड टू व्हर्टिकल पॉईंट लोड अँड UDL ओनली. बघा इथं फक्त 2च लोड सांगितले. ठीक आहे. कोणते लोड? व्हर्टिकल लोड, त्याच्यानंतर UDL. तुम्हाला म्हणजे इन्क्लाइन लोडचा प्रॉब्लेम पण येणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय की तुम्हाला इथं जास्त डिटेलमध्ये नाही, फक्त एक मिनटं हे ऑपरेट होत नाही. ठीक आहे. आता होईल बघा. याचा बॅकग्राऊंड थोडा वेगळा झाला आहे, ग्रे कलरचा. ब्लॅक बॅकग्राऊंड यायला पाहिजे होता. ठीक आहे. इथं लक्ष द्या. इथं फक्त तुम्हाला काय सांगितलं? व्हर्टिकल पॉईंट लोड आणि UDL. फक्त या 2च टाईपचे काय बघायचे आपल्याला सिलेबसमध्ये बघायचं. म्हणजे या 2च टाईपचे प्रॉब्लेम राहणार, याच्यापेक्षा वेगळा प्रॉब्लेम नसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे? ड्रॉइंग SF अँड BMD म्हणजे SFD आणि BMDच्या डायग्राम्स ड्रॉ करायच्या. लोकेशन ऑफ पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर अँड मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 पॉईंट राहतात. ज्या पॉईंटला सगळ्यात जास्त शिअर फोर्स राहतो तो एक पॉईंट राहतो आणि ज्या पॉईंटला सगळ्यात जास्त बेंडिंग मोमेंट राहते तो एक पॉईंट राहतो. सगळ्यात जास्त शिअर फोर्स असलेल्या पॉईंटला कॉन्ट्रा शिअर म्हणतात आणि सगळ्यात जास्त बेंडिंग मोमेंट असलेल्या पॉईंटला कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हणतात. ठीक आहे. तर हे 2 पॉईंट फाइंड आउट करायचे. त्याची करस्पॉन्डिंग पोझिशन आपल्याला एका सपोर्टपासून फाइंड आउट करायची राहते. ठीक आहे. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला पहिले बीम बघायचे, त्याच्यानंतर बीमवरती शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. आता बघा हा जो बीम जो राहतो हा 2च प्रकारे फेल्युअर होऊ शकतो. तो एकदा शिअर फोर्स जर मॅक्सिमम झाला तर त्या केसमध्ये फेल होऊ शकतो. ठीक आहे. आणि जर बेंडिंग मोमेंट जर हाय असेल म्हणजे बेंडिंग फोर्स तर त्या केसमध्ये एकदा तो बीम काय होऊ शकतो? फेल होऊ शकतो. ठीक आहे. तर मग त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे याच्यामध्ये. तर हा चॅप्टर किती मार्काला आहे? 16 मार्काला आहे. त्याला लर्निंग हावर दिलेले 14. मॅक्सिमम 22-23 मार्कपर्यंत येईल. ठीक आहे. मग आता सगळ्यात पहिले बीम बघायचं आपल्याला. काय बघायचं आहे? बीम. मग आता बीम म्हणजे काय? तर बघा बीम एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे. काय? इट इज ए हॉरिझॉन्टल मेंबर और इन्क्लाइन स्ट्रक्चरल मेंबर. ठीक आहे.
म्हणजे तो हॉरिझॉन्टल पण असू शकतो किंवा इन्क्लाइन स्ट्रक्चरल मेंबर पण असू शकतो. ठीक आहे. हॅव्हिंग अ डिस्टन्स बिटवीन वन ऑर मोर सपोर्ट अँड कॅरिंग द व्हर्टिकल लोड अक्रॉस इट्स लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. ठीक आहे. म्हणजे तो काय करणार आहे, व्हर्टिकल लोड सस्टेन करायचं काम करणार आहे त्याच्या अक्रॉस ॲक्सिसच्या अबाउट. ठीक आहे. म्हणजे त्याचा लॉंगिट्युडिनल ॲक्सिस म्हणजे काय की सपोज हा जर बीम असेल, हा काय एक बीम आहे सपोज. ठीक आहे. आता मी याचा 2D व्ह्यू ड्रॉ करते. हा काय एक बीम आहे. ठीक आहे. आणि या बीमवरती आपण काय करणार आहे, लोड अप्लाय करणार आहे. सपोज आता बघा हा बीम आहे, त्याला इथं हा सपोर्ट आहे. ठीक आहे. सपोर्ट आपण ट्रायंग्युलर दाखवू. हा एक सपोर्ट आहे किंवा हा सपोर्ट कॉपी करून घेऊ. ठीक आहे. हा एक बीम दाखवला आहे. ठीक आहे. या बीमला काय इथं सपोर्ट आहे, हे दोन काय सपोर्ट आहे. ठीक आहे. हे जे सपोर्ट आहे तर बघा या सपोर्ट आपण काय केलं, या बीम 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 आहे, हा बीम आहे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल बीम आहे. याच्यावरती आपण दोन सपोर्ट दिले आणि नंतर याच्यावरती काय करणार आहे आपण, लोड अप्लाय करणार आहे. काय करणार आहे, लोड अप्लाय. मग लोड बघा, लोड पॉईंट लोड पण असू शकतो. त्याच्यानंतर पॉईंट हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड पण असू शकतो, म्हणजे डिपेंड आहे. मग सपोज आपण इथं काय केलं, एक फोर्स अप्लाय केला. इथं काय केलं, एक फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. आणि सपोज याचा कलर घेऊ आपण, इथं ब्ल्यू घेऊ. ठीक आहे. आणि आणखीन एक फोर्स अप्लाय केला. इथे एक फोर्स अप्लाय केला. त्याच्यानंतर इकडे एक फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. म्हणजे 3 फोर्स आपण काय केले याच्यावरती अप्लाय केले. मग बीम काय एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे, तो काय करणार आहे, लोड कॅरी करणार आहे अबाउट इट्स लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. आता लॉंगिट्युडिनल ॲक्सिस म्हणजे कोणता ॲक्सिस, तर बघा लॉंगिट्युडिनल ॲक्सिस म्हणजे त्याचा हॉरिझॉन्टल ॲक्सिस. ठीक आहे. सपोज आपण तो ह्या याने ड्रॉ करू. म्हणजे बघा हा जो काय झाला, एक लॉंगिट्युडिनल ॲक्सिस झाला आणि या ॲक्सिसवरती तो काय करणार आहे, लोड सस्टेन करायचं काम करणार आहे. ठीक आहे. मग बघा इथं डायग्राममध्ये दाखवलेले बीम्स, बीम म्हणजे काय हॉरिझॉन्टल मेंबर राहतो. बघा आता तुम्ही जे स्ट्रक्चर वगैरे बघितले असेल किंवा जे टावर्स वगैरे जे राहतात मोठे मोठे, त्यांच्यामध्ये बघा हॉरिझॉन्टल राहतो किंवा बिल्डिंगला पण आडवे बीम्स राहतात आणि व्हर्टिकल काय राहतात, कॉलम राहतात. तर बघा इथं वेगवेगळे दाखवलेले. ठीक आहे. मग बीम हे काय आहे, याची अटॅचमेंट स्ट्रक्चर सोबत कॉलम सोबत नट बोल्टची पण असू शकते, डिपेंड आहे त्या बीमवरती. आता बघा इथं दाखवलंय, हा काय फिक्स सपोर्ट आहे. हा काय इथं नट बोल्टनी फिक्स केला या व्हर्टिकल कॉलमनं. म्हणजे हा कोणता सपोर्ट झाला, फिक्स सपोर्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा जो बीम आहे जस्ट याच्यावरती रेस्ट करून दिलेला आहे. म्हणजे काय झालं, बेअरिंग प्लेट. ह्या काय बेअरिंग प्लेट म्हणजेच ह्या काय झाला, रोलर सपोर्ट. कुठला सपोर्ट झाला, रोलर सपोर्ट. ठीक आहे. मग इथं टाईप ऑफ बीम दाखवलेली, हा सिम्पली सपोर्टेड बीम. बघा एका बाजूने त्याला हिंज बसवली. हा हे जे दिसतंय याला हिंज म्हणतात. काय म्हणतात, हा जो आहे याला म्हणतात हिंज. हे काय हिंज. ठीक आहे. आणि हे जे बघा इथं सर्क्युलर दिसतं याला काय म्हणायचं, रोलर म्हणायचं. काय म्हणायचं, रोलर. आता पुढे आपण डिटेलमध्ये बघणारच ते, पण तुम्हाला एक जस्ट सांगून देतो. आणि इथं बघा हा काय असं एकदम इथं फिक्स केलेला आहे. म्हणजे जसं इथं दिसतंय बघा याच्यामध्ये, हा काय झाला, फिक्स सपोर्ट झाला. हा काय झाला, फिक्स सपोर्ट. मी तरी तो बघा ब्लॅक पेननी, फिक्स सपोर्ट. ठीक आहे. हा काय फिक्स सपोर्ट आहे. मग हा पुन्हा बघा इथं हा रोलर सपोर्ट आहे. कोणता सपोर्ट आहे, रोलर. आता वन बाय वन आपण डिटेलमध्ये बघणार आहे. हा पिन सपोर्ट किंवा याला दुसरं नाव आहे हिंज सपोर्ट. पिंज आणि हिंज एकच आहे. ठीक आहे. याच्यात काही जास्त फरक नाही. आणि पिन सपोर्टमध्ये जेवढे रिएक्शन्स येणार आहेत तेवढेच रिएक्शन कशामध्ये येणार आहे, हिंज सपोर्टमध्ये पण येणार आहे. ठीक आहे. मग बघा बीम म्हणजे सगळ्याला समजलं का, बीम म्हणजे काय आहे, एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे, तो काय करणार आहे, लोड सस्टेन करायचं काम करणार आहे. मग आता तो लोड कसं सस्टेन करणार, तर लोड सस्टेन करताना अबाउट इट्स लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट लोड सस्टेन करणार, तो त्याच्या लॉंगिट्युडिनल जो ॲक्सिस राहणार आहे त्याच्या अबाउट तो काय करणार आहे, लोड सस्टेन करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बीमचं बघा एक आणखीन बघायचं आपल्याला. तर बीमची जी स्पॅन राहते, स्पॅन म्हणजे काय, बीमची लेंथ. काय लेंथ म्हणजे काय की कुठला पण बीम असणार आहे तो काय हॉरिझॉन्टल असणार आहे. ठीक आहे. आणि हॉरिझॉन्टल बीमची काय समथिंग लेंथ असणार आहे, त्या लेंथलाच आपण काय म्हणतो, स्पॅन म्हणतो. स्पॅन ऑफ द बीम म्हणतो. काय म्हणतो, स्पॅन ऑफ द बीम. ठीक आहे.
मग त्याचं तिथं डेफिनेशन लिहून दिलेली बघा, स्पॅन ऑफ द बीम इज द डिस्टन्स बिटवीन टू इंटरमिडिएट सपोर्ट ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे कुठला पण जे स्ट्रक्चर आहे किंवा बीम आहे, बघा मी इथं परत डायग्राम ड्रॉ करतो. सपोज हा बीम आहे, ठीक आहे, हा हॉरिझॉन्टल बीम आहे. मग हा काय आहे, त्याची लेंथ आहे, ठीक आहे. आता याला इथं सपोर्ट दिले आपण, सपोज हा एक सपोर्ट आहे, त्याच्यानंतर ना हा दुसरा सपोर्ट आहे, ठीक आहे. एंड पॉइंटला देऊ, ठीक आहे. मग हा काय एक बीम आहे. आता बघा हा जो बीम आहे याला आपण कलर देऊ. इथं खूप म्हणजे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करता येतात, ठीक आहे. हा काय एक बीम आहे, याला आपण काय केलं, कलर दिला, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आता हा जो बीम आहे याची जी लेंथ आहे बघा, ही काय लेंथ, तर ही जी लेंथ आहे या लेंथला काय म्हणतात, स्पॅन म्हणतात. काय म्हणतात, सपोज इथून, ठीक आहे. आता हे जे डिस्टन्स राहणार आहे या डिस्टन्सलाच काय म्हणतात, स्पॅन म्हणतात. काय म्हणतात, स्पॅन. बघा सपोज इथून एवढं डिस्टन्स जर घेतला आपण, हे जे डिस्टन्स यालाच काय म्हणतात, स्पॅन म्हणतात. काय म्हणतात, स्पॅन. स्पॅन म्हणजेच काय, लेंथ. काय म्हणतात, लेंथ. स्पॅन ब्रॅकेटमधल्या लेंथ, ठीक आहे. मग आता हा जो बीम याची जर आपण लाईन डायग्राम जर ड्रॉ केली, काय केली, लाईन डायग्राम, तर लाईन डायग्राम बघा अशी आहे, ठीक आहे. आता ह्योच याचं इक्विव्हॅलंट म्हणजे लाईन डायग्राम, ठीक आहे. याची जेवढी लेंथ राहणार तेवढीच लेंथ याची पण राहणार. त्याच्यानंतर बघा हे जे दोन सपोर्ट आहे, हे सपोर्टची इथं आपण थोडक्यात ॲरो दाखवू, ठीक आहे. हा एक ॲरो आणि हा दुसरा ॲरो, म्हणजे हे काय झाले, सपोर्ट झाले. हे काय झाले, सपोर्ट, ठीक आहे. मग जसं इथं हे दाखवलेले तसेच यांना काय म्हणतो आपण, सपोर्ट म्हणतो. काय म्हणतो, सपोर्ट. बघा आपण सपोर्ट लिहू इथं. आधी त्यांच्यामधलं डिस्टन्स दाखवून देऊ एकदा. यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे याला काय म्हणतो आपण, स्पॅन म्हणतो, ठीक आहे. त्याला काय म्हणतो, स्पॅन. बघा हे जे डिस्टन्स आहे याला काय म्हणणार आपण, स्पॅन. स्पॅन किंवा लेंथ, ठीक आहे. आणि हा जो बीम आहे याची जे एंडला जे सपोर्ट राहणार आहे, या सपोर्ट रिॲक्शन्स या काय, सपोर्ट. हे काय, सपोर्ट्स, ठीक आहे. मग सगळ्याला बीम समजलं का. बीम म्हणजे काय, एक हॉरिझॉन्टल मेंबर आहे. हॉरिझॉन्टल किंवा इन्क्लाइन पण असू शकतो, ठीक आहे. नाही तर तुम्ही म्हणशाल सर म्हणले तर हॉरिझॉन्टलच आहे, मग इथं इन्क्लाइन दाखवलं आहे. आता पुढं जर न्यूमेरिकलमध्ये इन्क्लाइन दिलेलं असत तर इन्क्लाइन पण काय करणार आहे, लोड सस्टेन करायचं काम करणार आहे. मग इट इज ए हॉरिझॉन्टल मेंबर ऑर इन्क्लाइन स्ट्रक्चरल मेंबर, ठीक आहे. हॅव्हिंग डिस्टन्स बिटवीन वन सपोर्ट, having distance between one or more supports and carrying the vertical load across the its longitudinal axis, ठीक आहे. म्हणजे तो काय करणार आहे, लोड कॅरी करायचं काम करणार आहे. आता तुम्ही म्हणशाल लोड कुठं, तर लोड काय, इकडं वरच्या बाजूने आपण त्याच्यावरती लोड देणार आहे, ठीक आहे. सपोज बिल्डिंग राहते, तर बिल्डिंगला काय स्लॅब असतो, बरोबर. आणि स्लॅबला सपोर्ट करायचं काम कोण करतं, तर बीम करतो. आणि बीमचा जो लोड आहे तो कोणामध्ये येतो, कॉलममध्ये येतो. कॉलममधून कुठे जातो, अर्थमध्ये जातो, ठीक आहे. अल्टिमेटली ओव्हरऑल लोड कुठे येणार आहे, अर्थवरतीच येणार आहे. पण सगळ्याला बीम कळलं, हा बीम म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर आहे, त्याला सपोर्ट्स राहणार. मग त्याची ही जी काय लाईन डायग्राम आहे, किंवा याला आपण फ्री बॉडी डायग्राम पण म्हणतो. काय म्हणतो, फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम, FBD, ठीक आहे. इथं लिहून घ्या वाटलं तर, फ्री बॉडी डायग्राम. बघा तुम्हाला मेकॅनिक्समध्ये होतं फ्री बॉडी डायग्राम, ठीक आहे. मग आपण आता इथं स्पॅन बघितलं. आता नेक्स्ट पेजवरती बघा टाईप ऑफ सपोर्ट्स बघायचे आपल्याला. काय बघायचे, टाईप ऑफ सपोर्ट. आता सगळ्यात पहिले बघायचं आपल्याला फिक्स सपोर्ट, ठीक आहे. फिक्स सपोर्टची मी इथं एक डायग्राम ड्रॉ करतो. सपोज ही लाईन आहे आणि इथं हा एक बीम आहे. सपोज बीम पण व्हाईट कलरचाच घेऊ आपण.
ठीक आहे. बघा आता इकडे काय आहे, फिक्स स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, हा बीम बसवलेला आहे. ठीक आहे. मग आता हा जो बीम आहे बघा, याला इकडच्या एंडला काय फिक्स सपोर्ट आहे. हा काय फिक्स सपोर्ट आहे. ठीक आहे. मग इथं हे कनेक्शन जे याला काय म्हणतात, फिक्स सपोर्ट म्हणतात. काय म्हणतात, फिक्स सपोर्ट. ठीक आहे. आता फिक्स सपोर्ट ज्यावेळेस राहणार आहे त्यावेळेस हा बीम काय आहे बघा, आता ज्यावेळेस इथं फिक्स सपोर्ट दिलेला असेल, याच्यावरती जर लोड अप्लाय केला, आपण काय केलं, सपोज इथं एक फोर्स अप्लाय केला, तर फोर्स आपण इथं दाखवू बघा. सपोज मी काय केलं, इथे रेड कलरने फोर्स अप्लाय केला याच्यावरती. ठीक आहे. मग हा जो फोर्स आहे सपोज 100 किलो न्यूटन आहे. किती आहे, 100 किलो न्यूटन. मग आता हा फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल, हा बीम असा म्हणजे खालच्या साईडला काय होणार आहे, इथं असा असा तो बेंड व्हायचा प्रयत्न करेल. पण हे याला डाऊन साईडला मूव्ह होऊ देईल का, नाही होऊ देणार. ठीक आहे. हे काय करणार, याला खालच्या बाजूला मूव्ह होऊ देणार नाही. त्याच्यानंतर याला जर आपण इकडच्या बाजूने असा फोर्स जर अप्लाय केला, कसा, इथं असा, ह्या बीमला काय होणार आहे, इकडं पण सपोज मी इथं 10 किलो न्यूटन अप्लाय केला, तर ह्या बाजूला पण हा सपोर्ट काय करणार, याला मूव्ह होऊ देणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो सपोर्ट आहे त्याला ह्या पॉईंटच्या अबाउट रोटेट पण होऊ देणार नाही. म्हणजे काय आहे की याला एक्स डायरेक्शनमध्ये पण मूव्ह होऊ देणार नाही, वाय डायरेक्शनमध्ये पण मूव्ह होऊ देणार नाही. त्याच्यानंतर याला जर आपण असं रोटेट करायचा प्रयत्न केला तर रोटेट पण होऊ देणार नाही. ठीक आहे. मग आता बघा, मी रोटेशनची जी मुवमेंट आहे ती पण रेड कलरने दाखवतो. ठीक आहे. ही काय, रेड कलरची मुवमेंट. ठीक आहे. म्हणजे आपण याला मुवमेंट म्हणजे रोटेट करायचा प्रयत्न केला. मग आता बघा, ह्या काय केलं मी, 3 रिॲक्शन याच्यावरती अप्लाय करून बघितल्या. या तिन्ही केसमध्ये हा जो सपोर्ट आहे या बीमला पुढंच मूव्ह द्यायचं नाही. म्हणजे रोटेट पण होऊ देणार नाही, एक्स डायरेक्शनमध्ये पण मूव्ह होणार नाही आणि वाय डायरेक्शनमध्ये पण मूव्ह देणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हा जो बीम आहे, हा जो सपोर्ट आहे, हा 2 रिॲक्शन म्हणजे फोर्सच्या रिॲक्शन आणि एका मुवमेंटला अपोज करणार आहे. मग बघा, न्यूटनचा थर्ड लॉ आहे, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग तुम्ही जर एक्स डायरेक्शनमध्ये जर लोड लावला तर ह्या एक्स डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा जो सपोर्ट ह्या काय करणार आहे, त्याला अपोज करायचा प्रयत्न करणार आहे. बघा, मग मी अपोजिट रिॲक्शन जे आहे तर त्या इथं वेगळ्या पेनने दाखवतो. ठीक आहे. मग बघा, कोणत्या पेनने दाखवू, ग्रीन पेनने दाखवतो. ठीक आहे. तर बघा, मग इकडं बघा, इथं जर आपण हा जर इकडच्या बाजूने एवढा फोर्स अप्लाय केला 10 किलो न्यूटन, तर ह्याच्या अपोजिट इथं रिॲक्शन प्रोड्यूस झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, सपोज मी वाय डायरेक्शनमध्ये जर इकडनं लोड अप्लाय केला तर वाय डायरेक्शनमध्ये इथे ही एक रिॲक्शन प्रोड्यूस होईल, कारण इकडनं 100 किलो न्यूटन लागलं, इकडं पण 100 किलो न्यूटन अप्लाय होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इकडं सपोज मी काय केलं, मूव म्हणजे नाही का असं फिरवला, तर ह्याच्या अपोजिट डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन येणार आहे. ठीक आहे. ह्याच्या अपोजिटमध्ये ही मुवमेंट प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे हे काय आहे, रिॲक्शन आहे. हे काय आहे, रिॲक्शन आहे. म्हणजे ह्या बीममध्ये ह्या सपोर्टमध्ये काय आहे बघा, फिक्स सपोर्ट, 3 रिॲक्शन्स, टोटल नंबर ऑफ रिॲक्शन किती होणार आहे, इथं 3 होणार आहे. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट ज्या 2 रिॲक्शन आहे त्या कशा असणार आहे, 2 फोर्सेस. बघा, पहिले 3 रिॲक्शन राहणार आहे, 3 मध्ये 2 फोर्सेस राहणार आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर हा जो बीम आहे याची जर फ्री बॉडी डायग्राम जर ड्रॉ केली, बघा मी सपोज याचं काय करतो, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे. बघा, आता मी याला काय केलं, इथून कॉपी करून घेतलं. ठीक आहे. आणि इथं मिटवतो. ठीक आहे. मग तुम्ही जर इथं बघितलं सपोर्टला, आता हा काय एक्स डायरेक्शनमध्ये इकडे रेड कलरचा फोर्स अप्लाय झाला होता. ठीक आहे. मग हा जो एक्स डायरेक्शनचा फोर्स आहे सपोज, याचा कलर आपण इथं घेतला. ठीक आहे. आणि इथला हा जो आहे याला पण ग्रीन कलर करतो, म्हणजे तुम्हाला त्याच्या अपोजिटची रिॲक्शन समजेल. ठीक आहे. हा काय अप्लाइड फोर्स, हा काय अप्लाइड फोर्स, इथं लिहितो अप्लाइड फोर्स. ठीक आहे. आणि हा काय याचा अपोजिटमध्ये रिॲक्शन फोर्स.
रिॲक्शन फोर्स, ठीक आहे, इन एक्स डायरेक्शन, इन एक्स डायरेक्शन. त्याच्यानंतर ना हा जो वाय डायरेक्शन मध्ये अप्लाय झाला तो कोणता आहे, 100 किलो न्यूटन आहे, ठीक आहे. मग या 100 किलो न्यूटन जर डाऊनवर्ड असेल तर याच्या अपोजिट दुसरा रिॲक्टिव्ह फोर्स इकडं अपवर्ड ॲक्ट होईल. मग बघा इथं लिहितो मी, इथं रेड कलरचे पेनने लिहितो, ठीक आहे. रिॲक्शन फोर्स, ठीक आहे. कारण की जर आपण इकडनं वाय डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला तर इकडे हो वाय डायरेक्शनमध्ये पण हा बीम त्याला हा सपोर्ट मूव्ह होऊ देणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर मोमेंट, आता सपोज मी काय केलं इथं मोमेंट अप्लाय केली, मोमेंट येलो कलरची पेनने अप्लाय करतो, ठीक आहे. आता मोमेंट म्हणजे काय, रोटेट करायचा प्रयत्न केला. आता कसं रोटेट करतो मी इथं, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, म्हणजे घड्याळ जसं फिरतं ते. मग हा काय करणार, याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रिॲक्शन मोमेंट प्रोड्यूस करणार. मग बघा ही रिॲक्शन मोमेंट, ठीक आहे. आणि ही काय ॲक्शन मोमेंट आहे, म्हणजे आपण अप्लाय केलेली मोमेंट, ठीक आहे. मग बघा इथं हा वाय डायरेक्शनमध्ये 100 किलो न्यूटन होता, एक्स डायरेक्शनमध्ये 10 किलो न्यूटन होता. आणि ही मोमेंटची पण काहीतरी समथिंग इंटेन्सिटी असेल, सपोज हिची इंटेन्सिटी आहे 10 किलो न्यूटन मीटर, ठीक आहे. मग तेवढीच त्याच्या अपोजिटमध्ये काय होणार, रिॲक्शन प्रोड्यूस होणार. मग बघा हा जो फिक्स सपोर्ट आहे, हा काय करणार आहे. मग बघा फिक्स सपोर्ट म्हणजे काय, हे फिक्स सपोर्ट इज द मोस्ट रिजिड टाईप सपोर्ट ऑर कनेक्शन. हे काय एक मोस्ट रिजिड टाईप सपोर्ट कनेक्शन आहे. फिक्स सपोर्ट आर नॉट अलाउड रोटेशन ऑर मुवमेंट. बघा या दोन गोष्टी काय करणार, तो अलाउड करणार नाही. म्हणजे तो काय करणार आहे, बीमला रोटेट पण होऊ देणार नाही. नॉट अलाउड रोटेशन ऑर मुवमेंट ऑफ द बीम, म्हणजे या दोन्ही गोष्टीला काय करणार आहे, रेस्ट्रिक्ट करणार आहे. मग ज्यावेळेस या दोन गोष्टी रेस्ट्रिक्ट होणार तर यांच्या अपोजिट काय होणार आहे, रिॲक्शन प्रोड्यूस होणार आहे. आणि ती जी रिॲक्शन राहणार आहे तर त्याच्यामध्ये दोन फोर्सेस आणि एक मोमेंट असणार आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणजे रोटेशन अलाउड नाही म्हणजे मोमेंट होऊ देणार नाही, मग मोमेंटच्या अपोजिट मोमेंट प्रोड्यूस होणार. आणि तुम्ही फोर्सेसला पण म्हणजे नाही का फोर्स अप्लाय केला तर त्याच्या अपोजिट फोर्सेस प्रोड्यूस होणार. मग बघा इथं डायग्राम पण दाखवलेली आहे. फिक्स सपोर्ट असं दाखवलेला राहतो, त्याला बघा एक हॉरिझॉन्टल रिॲक्शन, मोमेंट आणि व्हर्टिकल रिॲक्शन ह्या काय आहे, अपोजिट रिॲक्शन्स ह्या प्रोड्यूस होणार आहे. जिथं जिथं फिक्स सपोर्ट असेल तिथं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्षात काय ठेवायचं की फिक्स सपोर्ट जर दिलेला असेल तर फिक्स सपोर्टच्या अपोजिट 3 रिॲक्शन्स प्रोड्यूस होतील, त्याच्यामध्ये 2 फोर्सेस राहतील आणि एक मोमेंट राहील, ठीक आहे. मग हा होता फिक्स सपोर्ट. आता जे DSYला आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा, कारण की तुम्हाला तुमच्यासाठी थोडं नवीन आहे. आणि जे फर्स्ट इयरचे होते त्यांच्यासाठी मेकॅनिक्समध्ये या गोष्टी झालेल्या आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं जास्त टेन्शन घ्यायचं नाही, बट तुम्ही कॉन्सन्ट्रेशन हाय ठेवायचं, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा पिन सपोर्ट. नेक्स्ट कोणता सपोर्ट आहे, पिन सपोर्ट. आता पिन सपोर्ट जनरली कसा राहतो बघा, तर मी इथे एक बीम ड्रॉ करतो सगळ्यात पहिले, ठीक आहे. सपोज हा काय बीम, याचा कलर व्हाईट करतो, बीमला कलर देऊ आपण, ठीक आहे. हा काय बीम आहे. आणि आता बघा पिन सपोर्ट कसा दिलेला राहतो, तर पिन बघा अशी पिन दाखवलेली राहते तिथं ट्रँग्युलर शेपची. सपोज अशी पिन दाखवलेली आहे, तिचा कलर पण व्हाईट करू आपण, ठीक आहे. आणि इथं पुन्हा अजून एक पिन दाखवलेली आहे इकडच्या साईडला, किंवा इकडच्या साईडला दुसरं काही पण असू शकतं, ठीक आहे. जनरली एक पिन असेल तर दुसरी पिन नसते, दुसरी रोलर राहते, ठीक आहे. तर बट मी इथं 2 पिन दाखवलेले. हा कुठला सपोर्ट आहे, पिन टाईप सपोर्ट आहे. बघा पिन टाईप सपोर्टला दुसरं नाव आहे हिंज सपोर्ट, दुसरं काय नाव आहे, हिंज सपोर्ट, ठीक आहे. मग पिन सपोर्टलाच काय म्हणायचं, हिंज सपोर्ट म्हणायचं. आणि हिंज सपोर्ट जो आहे त्याला बॉटमला आहे ना इथं फिक्स केलेलं राहतं. ही हिंज काय आहे, फिक्स केलेली, ठीक आहे. ही पिन काय फिक्स केलेली, मग याला काय म्हणायचं, हिंज सपोर्ट. तर बघा इथं दाखवलेलं आहे बघा, हा जो दिसतोय ना हा हिंज सपोर्ट. हा कोणता सपोर्ट आहे, हिंज सपोर्ट, ठीक आहे. हिंज सपोर्ट, किंवा याला दुसरं नाव आहे पिन सपोर्ट. मग बघा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हिंज सपोर्ट. बघा इथं स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की त्याला दुसरं नाव काय, हिंज सपोर्ट नाव आहे, किंवा पिन सपोर्टलाच हिंज सपोर्ट म्हणतात. बघा इज ऑल्सो कॉल्ड ॲज
hinge support. It is very common type of support and is most commonly used in practice. Hinge allowed rotation. बघा आता हिंज काय काय कशाला अलाउड करते, रोटेशनला अलाउड करते. मग बघा हिंजनं जर रोटेशनला अलाउड केलं तर रोटेशन जर आपण मोमेंट जर अप्लाय केली ह्याच्यावरती तर हा बीम काय होणार आहे, रोटेट होणार आहे. हा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आता सपोज मी काय करतो इथं बघा, ही जी इकडची बाजू जी ही डिलीट करून टाकतो. ठीक आहे. मग बघा इट अलाउड रोटेशन. मग बघा मी जर इथं असा फोर्स अप्लाय केला, मोमेंट अप्लाय केली, मी असं जर फिरवायचा प्रयत्न केला, ठीक आहे, मग असं फिरवायचा जर प्रयत्न केला तर हा बीम काय होणार आहे, रोटेट होणार आहे. म्हणजे रोटेशन अलाउड आहे. ही काय करते, पिन राहते. कधी कधी पिन अशी पण दाखवते बघा. म्हणजे सपोज जर असं दिलेलं असेल, म्हणजे असं जर बीम दिलेलं असेल, ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय केलं जातं, इथं अशी पिन दाखवते. ठीक आहे. आणि इथं काय करते ते, इथं असं दाखवते. ठीक आहे. म्हणजे हे काय पिन सपोर्ट आहे. जर याला आपण असं फोर्स अप्लाय केला तर हे काय होणार, रोटेट होणार. म्हणजे रोटेशन अलाउड आहे. मग रोटेशन जर अलाउड असेल तर त्या केसमध्ये इथं काय आहे, रोटेशनच्या अगेन्स्टमध्ये रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस होणार नाही. जर तुम्ही रोटेट करायचा प्रयत्न केला ते रोटेट होणार. मग रोटेट होणार म्हणजे रोटेशनला अपोज करणारं कोणीच नाही. म्हणजे रोटेशनला अपोज करणारी मोमेंट प्रोड्यूस होणार नाही. जर तुम्ही या बीमला जर इकडच्या बाजूला ओढायचा प्रयत्न केला तर तो इथं काय करणार आहे, इकडे अपोजिटमध्ये फोर्स अप्लाय करणार ही पिन. त्याच्यानंतर तुम्ही जर याला असं वरती वाढायचा प्रयत्न केला तर ही पिन काय करणार, याला खाली ओढून ठेवायचं काम करणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ह्या बीममध्ये तुम्हाला, ह्या सपोर्टमध्ये तुम्हाला काय काय म्हणजे नाही का, दोन रिॲक्शन भेटणार आहे. तर दोन रिॲक्शनमध्ये पहिली रिॲक्शन जी राहणार आहे ती म्हणजे दोन फोर्सेसच्या रिॲक्शन्स असणार आहे. मग इथं बघा, सपोज हा जो बीम आहे याला जर आपण कॉपी करून घेतलं, ठीक आहे, याची जर रिॲक्शन्स जर बघितल्या तर रिॲक्शन्समध्ये बघा, तो जो सपोर्ट आहे याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला तर काय करायचं, रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं पण रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस होईल. ठीक आहे. म्हणजे ही एक्स डायरेक्शनमधली आणि दुसरी आहे वाय डायरेक्शनमधली. या दोन्ही पण काय होणार आहे, रिॲक्शन प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. म्हणजे एक एक्स डायरेक्शनमध्ये एक रिॲक्शन राहणार आहे, रिॲक्टिव्ह फोर्स. मग याला लिहा आर एक्स आणि याला लिहा आर वाय. मग बघा हा आहे आर एक्स आणि हा आहे आर वाय. ठीक आहे. म्हणजे या दोन रिॲक्शन्स प्रोड्यूस झाल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट सपोर्ट आहे बघा. बघा आता याचं जे दाखवलेलं आहे बघा इथं इमेज, तर इथं काय आहे की ही हॉरिझॉन्टल रिॲक्शन एक प्रोड्यूस झाली. बघा इथं दाखवलंय. ठीक आहे. ही हॉरिझॉन्टल रिॲक्शन आहे. म्हणजेच त्याला हॉरिझॉन्टल डायरेक्शन म्हणजे एक्स डायरेक्शन आर एक्स म्हणतो. ठीक आहे. आणि व्हर्टिकल डायरेक्शन म्हणजे आर वाय. मग याच्यामध्ये काय की अपोजिट रिॲक्टिव्ह मोमेंट प्रोड्यूस होणार नाही. जसं पहिल्या सपोर्टमध्ये काय व्हायची, मोमेंट पण प्रोड्यूस व्हायची. तर इथं फक्त काय दोन रिॲक्शन प्रोड्यूस होणार आहे. ते आपण कशाचे राहणार आहे, फोर्सेसच्या रिॲक्शन राहणार आहे. कशाचे रिॲक्शन राहणार आहे, फोर्सेसच्या. ठीक आहे. म्हणजेच त्या राहणार आहे आर एक्स अँड आर वाय. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला रोलर सपोर्ट. काय बघायचं आहे, रोलर सपोर्ट. आता रोलर सपोर्ट दाखवायची खूप सारे पद्धती आहे. ठीक आहे. तर रोलर सपोर्ट जनरली वेगवेगळ्या मेथडनी दाखवली जाते. तर रोलर सपोर्ट बघा, मी पहिले एक डायग्राम ड्रॉ करतो आधी. ठीक आहे. हा एक बीम आहे आणि याला जर रोलर सपोर्ट दिले आपण, तर रोलर सपोर्ट बघा, मग इथं काय एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. ठीक आहे. आणि आता बघा याच्यामध्ये असे सर्क्युलर हे दाखवलेले राहतात. सर्क्युलरमध्ये बघा मी सर्कल काढून दाखवतो.
सपोज ठीक आहे. आता बघा या सपोर्ट दाखवलेले आहे. तर सपोर्ट रिॲक्शनमध्ये आता हा काय आहे, रोलर सपोर्ट आहे. हा काय रोलर सपोर्ट आहे. मग आता हा जो रोलर सपोर्ट आहे, जर आपण ह्या बीमला जर इकडच्या डायरेक्शनमध्ये असं ओढायचा प्रयत्न केला तर हे काय होणार, रोटेट होणार. त्याच्यामुळे हे वाय डायरेक्शनमध्ये एक्स डायरेक्शनमध्ये याला मूव्ह होऊ देईल. जर आपण इकडे असं ओढायचा प्रयत्न केला तर ती वरती पण मूव्ह होणार. बट इकडच्या बाजून जर असं खाली प्रेस केलं तर खाली जाऊ देणार आहे का, नाही जाऊ देणार. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच रिॲक्शन प्रोड्यूस होणार आहे, ती फक्त व्हर्टिकली अपवर्डमध्ये राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या बाजूनं रोलर रेस्ट करेल त्याच्या अपोजिटमध्ये काय होणार, इथं रिॲक्टिव्ह फोर्स ॲप्लाय करणार. जर आपण इकडच्या डायरेक्शनने जर याला लोड ॲप्लाय केला म्हणजे वरच्या बाजूने, तर खालून काय करणार, हा रिॲक्टिव्ह फोर्स ॲप्लाय करणार आहे. पण जर आपण याला या डायरेक्शनमध्ये ओढायचा प्रयत्न केला हे काय करणार, याला मूव्ह होऊ देणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण याला असं रोटेट करायचा प्रयत्न केला तर रोटेट पण होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की याच्यात फक्त दोन रिॲक्शन प्रोड्यूस होणार. काय होणार, दोन नाही, एकच रिॲक्शन प्रोड्यूस होणार. ठीक आहे. आता हे सपोर्ट दाखवायचे वेगवेगळे मेथड आहे. आता कधी कधी काय आहे की असा बीम दिलेला राहतो बघा, असा बीम दिलेला राहतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ते काय करतात, फक्त असं दाखवतात, असं सर्कल दिलेलं राहतं. आणि हे सर्कल काय आहे, इथं असं ठेवून दिलेलं राहतं याला अटॅचमध्ये. मग हा पण काय झाला, रोलर सपोर्ट झाला. हा काय झाला, रोलर सपोर्ट. आणि याच्या बॉटम साईडला इथं बघा असं दाखवलेलं राहतं त्यांनी. ठीक आहे. याच्या पण खाली इथं असं दाखवलेलं राहतं. मग हा काय रोलर सपोर्ट आहे. ठीक आहे. मग रोलर सपोर्टमध्ये फक्त एकच रिॲक्शन फोर्स येतो, तर तो म्हणजे इथं हा ॲप्लाय होणार. जर तुम्ही या बीमवरती जर इकडे फोर्स ॲप्लाय केला सपोज इथं इथं ठीक आहे, तर हे काय करणार, फक्त एक अपोजिट रिॲक्टिव्ह फोर्स इथं प्रोड्यूस करणार. तो म्हणजे व्हर्टिकल सपोर्ट राहणार. हा कोणता राहणार आहे, व्हर्टिकल सपोर्ट. म्हणजे डिपेंड आहे ती हिंज कशी, तो सपोर्ट कसा ॲप्लाय केलेला आहे. ठीक आहे. तर मग हे काय झाला, रोलर सपोर्ट झाला. हा काय झाला, रोलर सपोर्ट. याच्यामध्ये फक्त एकच रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. म्हणून याला आपण म्हणतो आर. हा काय आहे, आर फोर्स. बघा आता इथं रोलर दाखवलेली ह्या डायरेक्शनला, मग रोलरचा फक्त एक आर बी नावाचा रिॲक्टिव्ह फोर्स प्रोड्यूस झाला. म्हणजे रोलर, इन केस ऑफ रोलर सपोर्ट बीम इज रेस्ट ऑन द रोलर. आणि बीम कशावरती रेस्ट राहतो, रोलरवरती. जर तो बीम आपण स्लाइड केला तर तो स्लाइड होऊ शकतो. जर हा बीम आपण इकडे जर ओढला, असा इकडे जर ओढला, तर हे काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. म्हणजे मूव्ह होऊ देणार आहे. ठीक आहे. आणि रोटेट जरी करायचा प्रयत्न केला तर रोटेट केला जाणार आहे. आता ॲक्च्युली बघा इथं ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये इकडच्या बाजूला एक आपल्याला फिक्स सपोर्ट द्यावा लागेल, त्याच्याशिवाय हा बीम स्टेबल राहू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे स्टॅटिक कंडिशनमध्ये राहू शकत नाही. मी काय केलं, इथे हिंज अटॅच केली फिक्स सपोर्टवाली. ठीक आहे. ही काय आहे, फिक्स सपोर्टची हिंज किंवा पिन सपोर्टची हिंज आहे. पण तेव्हाच कुठं हा बीम काय होऊ शकतो, प्रॉपर रेस्टिंग कंडिशनमध्ये राहू शकतो. नाही तुम्ही म्हणजे सरी तुम्ही हवेत दाखवलं, मी जस्ट तुम्हाला तेवढाच सपोर्ट दाखवायसाठी तेवढी डायग्राम ड्रॉ केली होती. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट सिम्पल सपोर्टेड बीम. आता हे काय टाईप ऑफ बीम्स आहे, तर हे टाईप ऑफ बीम्स जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर बघा आपण आज 3 टाईपचे सपोर्ट्स बघितले. सगळ्यात पहिले बीम बघितलं. बीम काय करणार आहे, हॉरिझॉन्टल मेंबर आहे, लॉंगिट्युडिनल डायरेक्शनमध्ये तो व्हर्टिकल लोड सस्टेन करायचं काम करणार आहे. बीमची जी लेंथ राहते तिला आपण लेंथलाच काय म्हणतो, स्पॅन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 टाईपचे सपोर्ट बघितले. पहिला फिक्स सपोर्ट. तर फिक्स सपोर्टमध्ये 3 रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस होत्या, त्याच्यामधले 2 फोर्सेस राहत्या आणि एक मुवमेंट राहते. म्हणजे हा बीम व्हर्टिकल हॉरिझॉन्टल मुवमेंटला पण अपोज करतो, प्लस तो रोटेशनला पण अपोज करणार आहे. म्हणून याच्यामध्ये 3 रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस होणार आहे. त्याच्यानंतर पिन सपोर्ट. तर पिन सपोर्ट काय आहे की हॉरिझॉन्टल व्हर्टिकल मुवमेंटला अपोज करणार आहे, बट रोटेशनला अपोज करणार नाही. म्हणून याच्यामध्ये फक्त 2च रिॲक्शन प्रोड्यूस होणार आहे. आणि तिसरी जी रोलर सपोर्ट आहे, या रोलर सपोर्टमध्ये ही रोलर जी आहे ती रोटेशनला अलाउड करणार आहे. त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये होणाऱ्या मुवमेंटला अपोज करणार नाही. आणि व्हर्टिकली जर कुठला फोर्स ॲप्लाय केला तर त्याला मात्र रिॲक्टिव्ह फोर्स ॲप्लाय करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच रिॲक्शन फोर्स प्रोड्यूस होणार आहे. बघा, ओनली 1 रिॲक्शन फोर्स. ठीक आहे. मग आपण 3 टाईपचे 3 सपोर्ट्स बघितले. ठीक आहे.
मग हे 3 सपोर्ट होते. आता आपल्याला बघायचं आहे पुढं सिम्पली सपोर्टेड बीम. ठीक आहे, मग सिम्पली सपोर्टेड बीम बघू आता. तर बघा, सिम्पली सपोर्टेड बीम दे आर quite similar to roller support, and the member simply rest on the external structure to which force are transferred through the supports. ठीक आहे, आता ही डेफिनेशन थोडी रेफरन्स बुकची म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे. मी सोपी डेफिनेशन लिहून देतो. व्हेन बघा, व्हेन beam is rest on simple supports at both ends then called as simple supported beam. simple supported beam. ठीक आहे, तर बघा सिम्पल सपोर्टेड जी बीम राहत्या तिची मी इथं डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे, आता सिम्पली सपोर्टेडला सिम्पल सपोर्ट्स राहत्या. सिम्पली सपोर्टेड बीमची एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. सपोज हा बीम आहे आणि याला काय करायचं, सिम्पल सपोर्ट द्यायची. सपोज आपण इथं काय करू, आता एक पिन सपोर्ट देऊन टाकू, पिनचा. ठीक आहे, हा पिन सपोर्ट दिला मी. मग या पिन सपोर्टला आणि दुसरी एक आपण काय करू, रोलर सपोर्ट देऊ. ठीक आहे, मग आता ही पिन बघा इथं बॉटम साईडला फिक्स केलेली सपोज. ठीक आहे, त्याच्यानंतर ना ह्या बाजूला हा बीम काय हॉरिझॉन्टल राहू शकत नाही, मग त्याला इकडच्या बाजूने एक सपोर्ट द्यावा लागेल. मग इकडच्या बाजूने दुसरा जो सपोर्ट येतो, सपोज आपण काय करू, रोलर सपोर्ट देऊ. आता रोलर सपोर्ट जनरली बघा तुमच्या बुकमध्ये असं दाखवलेलं आहे. ठीक आहे, आणि याला खाली इथं बॉटम साईडला सर्कल दाखवलेली. ठीक आहे, बॉटम साईडला काय करेल इथं हे सपोर्ट दाखवलेले. ठीक आहे, मग बघा हा बीम काय जस्ट एक सिम्पल सपोर्ट याला. सिम्पल सपोर्ट म्हणजे याच्यामध्ये पिन सपोर्ट आहे आणि रोलर सपोर्ट आहे. आणि हा बीम काय करणार आहे, जस्ट लोड ट्रान्समिट करायचं काम करणार आहे. काय करणार आहे, लोड ट्रान्समिट करायचं काम करणार आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात. काय म्हणतात, सिम्पली सपोर्टेड बीम. मग बघा याच्यावरती आपण अशी इथं फोर्सेस अप्लाय करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये काय की सिम्पल रोलर आणि पिन सपोर्ट दिलेले असणार आहे. मग बघा इथं हे जे दाखवलेले बघा, हा पण काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. मग इथं एक पिन सपोर्ट आहे, त्याच्यानंतर न इथं काय रोलर सपोर्ट आहे. याच्यावरती बघा इन्क्लाइन फोर्स, पॉईंट फोर्स आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड फोर्स दाखवलेले. तर पुढं आपण ते 3 टाईपचे फोर्स बघणार आहे. आता टाईप ऑफ बीम्स बघतोय. ठीक आहे, तर मग सिम्पली सपोर्टेड बीम कळलं का. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे जस्ट त्याला सिम्पल 2 सपोर्ट दिलेले राहणार आहे आणि तो काय करणार आहे, लोड ट्रान्समिट करायचं काम करणार आहे. मग बघा हे पेपरला इथं 2 मार्कासाठी व्हॉट इज सिम्पली सपोर्टेड बीम, तर इथं पुढं बीम लिहायचं राहिलंय. ठीक आहे, सिम्पली सपोर्टेड बीम ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एक मिनिट. ठीक आहे, आता टाईप ऑफ बीम्स ॲक्च्युली ते सिम्पल सपोर्ट होतं, पण ॲक्च्युली सिम्पल सपोर्ट बरोबर ते सपोर्ट आहे. ठीक आहे,
बघा सिंपल सपोर्ट हा चौथ्या टाईपचा सपोर्ट आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे की सिंपल सपोर्टेड बीम, सिंपल सपोर्ट म्हणजे काय की रोलर सपोर्ट आणि जे हिंज सपोर्ट आहे त्यांनाच काय म्हणलं जातं, सिंपल सपोर्ट म्हणलं जातं. ठीक आहे, मग बघा हीच ती डायग्राम राहणार आहे आणि ही डेफिनेशन मात्र बीमची होती, ही माहित लागेल. ठीक आहे, आता तर मग हे काय आहे, ते आर क्वाइटर टू सिमिलर रोलर सपोर्ट, म्हणजे हे काय आहे रोलर सपोर्ट सारखे राहत्या आणि जी पिन सपोर्ट आहे त्याला पण काय म्हणलं जातं, सिंपल सपोर्ट म्हणते. सिंपल सपोर्ट काय करणार आहे, जस्ट लोडला म्हणजे नाही का व्हर्टिकल लोड जो येणार आहे त्याला कॅरी करायचं काम करणार आहे आणि त्याला अपोजिट रिॲक्शन प्रोड्यूस करणार आहे, त्याला सिंपल सपोर्ट म्हणते. मग आता हे दोन्ही पण सपोर्ट जे आहे ते सिंपल सपोर्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम्स. आता बीमचे आपल्याला वेगवेगळे टाईप बघायचे, तर बीमचे खूप सारे टाईप आहे, त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 सगळे बघणार आहे. ठीक आहे, मग सिम्पली सपोर्टेड बीम बघायचं. आता काय बघायचं आपल्याला, सिम्पली सपोर्टेड बीम. तर सिम्पली सपोर्टेड बीम और सिंपल बीम, याचं दुसरं नाव सिंपल बीम आहे. अ बीम विथ पिन सपोर्ट ॲट वन एंड अँड अदर एंड हॅज रोलर सपोर्ट. म्हणजे बघा इथं डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशनमध्ये काय म्हणतात, सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय आहे, असा बीम की ज्याला एका एंडला पिन सपोर्ट असणार आहे. काय असणार आहे एका एंडला, पिन सपोर्ट. बघा द बीम विथ अ पिन सपोर्ट, म्हणजे एक पिन सपोर्ट आहे ॲट वन एंड, एका एंडला. ठीक आहे, आणि दुसऱ्या एंडला काय म्हणतं ते रोलर सपोर्ट ॲट अदर एंड, म्हणजे असा बीम की ज्याच्या एका एंडला पिन सपोर्ट आहे आणि दुसऱ्या एंडला काय आहे रोलर सपोर्ट आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, सिम्पली सपोर्टेड बीम म्हणायचं, कॉल्ड ॲज सिम्पली सपोर्टेड बीम और सिम्पल बीम. ठीक आहे, हे दोन नाव आहे त्याची. तर मग बघा इथं दोन डायग्राम दाखवलेले आहे. तर फर्स्ट डायग्राममध्ये इथं हा काय सिम्पली सपोर्टेड बीम. मग बघा इथं काय ही पिन दाखवलेली आहे आणि इथं हा काय रोलर दाखवलेला आहे. मग याला काय म्हणतात, सिम्पली सपोर्टेड बीम म्हणतात. किंवा दुसरी जी डायग्राम आहे याच्यामध्ये पण बघा इथं इथं पण हा पण काय सिम्पली सपोर्टेड बीम, हा काय सिम्पली सपोर्टेड बीम, कारण की इथं हिंज सपोर्ट आहे आणि इथं रोलर सपोर्ट. मग याची डायग्राम काढायची गरज नाही. ठीक आहे, मग हा झाला सिम्पली सपोर्टेड बीम. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा रोलर बीम. आता रोलर बीम जो आहे तो प्युअर रोटेशनवर, म्हणजे नाही का दोन्ही पण जे सपोर्ट राहतात त्याला काय राहत्या, रोलर सपोर्ट राहते, त्याला काय म्हणायचं, रोलर बीम म्हणायचं. बघा हा बीम आहे सपोज. ठीक आहे, याला आपण काय करणार, दोन रोलर सपोर्ट प्रोव्हाइड करणार. मग इथं ही एक हिंज आहे, त्याच्यानंतर इथं ही दुसरी हिंज आहे. ठीक आहे, आणि या कोणत्या आहे, सॉरी हिंज म्हणजे रोलर आहे. ठीक आहे, मग रोलरला इथं खाली रोलर्स दाखवावं लागेल. ठीक आहे, आणि इकडे पण दोन काय असणार आहे, रोलर असणार. ठीक आहे, हे काय आता रेस्टेड. ठीक आहे, याच्यावरती मग हा काय आहे, हा बीम आहे आणि याच्यावरती हा रोलर आहे. ठीक आहे, म्हणजे आता दोन्ही पण सपोर्ट कसे राहणार आहे, बोथ. बघा अ बीम हॅज बोथ ends are supported by roller called as roller beam. ठीक आहे, कॉल्ड एज काय म्हणतात, रोलर बीम म्हणतात. आता त्याच्यानंतर नेक्स्ट काय, हिंज बीम. ठीक आहे, मग असा बीम ज्याला दोन्ही एंडला काय करायला जाते, हिंज दिलेलं राहते. ठीक आहे, मग आता मी याची डायग्राम काढतो. बघा हीच डायग्राम आहे, फक्त इथं सपोर्ट काय येणार आहे, हिंज येणार आहे. मग आता ही डायग्राम मी कॉपी करून घेतो.
मग बघा याला दोन्ही एंड कसे हिंज सपोर्टचे राहणार आहे, मग त्याला काय म्हणायचं, हिंज बीम म्हणायचं. काय म्हणायचं, हिंज्ड बीम किंवा हिंज बीम म्हणतात. ठीक आहे. मग बघा द बीम हॅज both ends are hinged supports called as hinge beam. ठीक आहे, हिंज बीम. मग याला काय म्हणायचं, हिंज बीम म्हणायचं. म्हणजे ज्याचे दोन्ही एंड कसे हिंज सपोर्टनी बनवलेले, म्हणजे दोन्ही एंड कसे हिंज सपोर्टचे. बघा हे काय झालं, हिंज सपोर्ट झालं. आणि हिंज सपोर्टला हिंज बीम म्हणतात. कोणतं बीम म्हणतात, हिंज बीम. ठीक आहे. मग आता हा होता रोलर बीम, हा होता हिंज बीम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्टिलिव्हर बीम. आता कॅन्टिलिव्हर बीम काय आहे की एका एंडला तो फ्री राहतो आणि एका एंडला काय करायला राहतो, त्याला सपोर्ट दिलेला राहतो. बघा कॅन्टिलिव्हर बीमची डायग्राम ड्रॉ करू आपण. इथं हा बीम आहे, त्याच्यानंतर त्याला एका बाजूला फिक्स सपोर्ट राहणार आहे. मग हा झाला फिक्स सपोर्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर फिक्स सपोर्टला इथं बघा हे फिक्स करू आपण. हे काय केलं आपण, फिक्स केलं. आणि दुसरी बाजू काय असणार आहे, फ्री राहणार आहे. दुसरी बाजू कशी राहणार आहे, फ्री राहणार. त्याला काय म्हणायचं, कॅन्टिलिव्हर बीम म्हणायचं. काय म्हणायचं, कॅन्टिलिव्हर बीम. ठीक आहे. मग हा काय कॅन्टिलिव्हर बीम आहे. आता तर कॅन्टिलिव्हर बीम मध्ये बघा एक बाजू कशी आहे, फ्री आहे मूव्ह होण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे इथं जर आपण असं लोड लावला, इथं आपला लोड अप्लाय करू शकतो. इकडे कुठं सपोर्ट आहे का, नाही. पण इथं कोणता सपोर्ट आहे, फिक्स सपोर्ट आहे. इकडे कोणता सपोर्ट आहे, फिक्स सपोर्ट आहे. बघा इथं डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे. तर मग बघा द बीम शोन इन बिगर फिलो. ठीक आहे. विच इज अ फिक्स ॲट वन एंड. एक एंडला कसं आहे, फिक्स ॲट वन एंड अँड फ्री ॲट अदर. बघा एक एंड कसं राहणार आहे, फिक्स राहणार आहे. एक एंड कसं राहणार आहे, फ्री राहणार आहे. एक फिक्स राहणार आहे, एक फ्री राहणार. त्याला काय म्हणायचं, कॅन्टिलिव्हर बीम म्हणायचं. काय म्हणायचं, कॅन्टिलिव्हर बीम. आता बघा या कॅन्टिलिव्हर बीमचा आपल्याला जास्त यूज होणार आहे पुढं. म्हणजे बघा सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम आणि अदर जे बीम आहे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला कॅन्टिलिव्हर बीमचे पण बरेच प्रॉब्लेम पेपरमध्ये येतात. ठीक आहे. तर कॅन्टिलिव्हर बीम समजून घ्या फक्त थोडक्यात इथं, की एक बाजू फ्री राहणार, एक बाजू फिक्स राहणार. एक बाजूला फिक्स सपोर्ट असणार. फिक्स राहणार म्हणजे फिक्स सपोर्ट. फिक्स सपोर्ट म्हणजे 3 रिॲक्शन. ठीक आहे. तर बघा इथं कॅन्टिलिव्हर बीम दाखवलेलं आहे. मग इथे एक मोमेंट आहे, एक रिॲक्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा फिक्स बीम. आता फिक्स बीम काय की दोन्ही बाजूला फिक्स सपोर्ट असणार आहे. दोन्ही बाजूला काय असणार आहे, फिक्स सपोर्ट असणार आहे. सपोज मी आता हे कॉपी करून घेतो. ठीक आहे. बघा पुढच्या पेजवरती जा तुम्ही घेऊन. ठीक आहे. तर हा जो बीम आहे, या बीम मध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर याला दोन्ही बाजूला फिक्स सपोर्ट असणार आहे. मग बघा एक बाजूने तर फिक्स बनवलेलंच आपण त्याला ऑलरेडी, दुसऱ्या बाजूने पण फिक्स करावं लागेल. मग दुसऱ्या बाजूने आपण ज्यावेळेस फिक्स करणार त्यावेळेस हा काय झाला, फिक्स बीम तयार झाला. हा काय झाला, फिक्स बीम. द बीम शोन इन बिलो विच इज फिक्स ॲट बोथ एंड. बघा इथं काय सांगितलंय, दोन्ही एंडला काय राहणार, तो फिक्स राहणार. फिक्स ॲट बोथ एंड्स. ठीक आहे. फिक्स ॲट बोथ एंड्स म्हणजे काय, फिक्स बीम आहे. मग फिक्स बीमची इथं डायग्राम दाखवलेली बघा. तर इथं इकडनं पण फिक्स आहे, इथं पण फिक्स आहे. आणि फिक्स सपोर्ट असला की 2 रिॲक्शन फोर्स आणि एक मुवमेंट प्रोड्यूस होणार. ठीक आहे. मग त्या डिपेंड आहे आता फोर्स कशी अप्लाय होत्या याच्यावरती. जर हॉरिझॉन्टल फोर्सच नसेल तर हॉरिझॉन्टल रिॲक्शन पण प्रोड्यूस होणार नाही. ठीक आहे. आणि व्हर्टिकल जर फोर्स असेल तर व्हर्टिकल रिॲक्शन प्रोड्यूस होईल. आणि मुवमेंट असेल तर मुवमेंटच्या अपोजिटमध्ये रिॲक्टिव्ह मुवमेंट पण प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट आहे ओव्हर हँगिंग बीम. नेक्स्ट कोणता बीम आहे, ओव्हर हँगिंग बीम. तर ओव्हर हँगिंग बीम म्हणजे काय की अ बीम इन विच सम पोर्शन ऑफ द बीम एक्सटेंड बियॉन्ड द सपोर्ट्स. ठीक आहे. तर मग इथं डेफिनेशन लिहून घ्या, ओव्हर हँगिंग बीम म्हणजे काय. मग बघा द बीम, ठीक आहे, द बीम विच हॅज
in which some portion of the beam extend beyond the supports ठीक आहे. मग बघा आता एक्सटेंड बियॉन्ड द सपोर्ट्स म्हणजे असा बीम की त्याचे जे तो जो बीम आहे त्याच्या सपोर्ट पासून पुढं एक्सपांड झालेलं राहणार किंवा एक्सटेंड झालेलं राहणार. ठीक आहे. म्हणजे काय आहे की आतापर्यंत आपण जेवढे पण सपोर्ट होते अशी एन पॉईंटला अप्लाय करतो. ठीक आहे. एन पॉईंटला इथं, पण ॲक्च्युली हे काय की इथं मध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि मग तो काय आहे की त्याच्यापासून पुढं पुन्हा पसरलेला असणार. म्हणजे बघा सपोज हा जर बीम असेल तर हा बीम बघा इथं या सपोर्ट पासून पुढच्या बाजूला पण त्याचं काही पोर्शन आहे आणि इकडं पण पुढच्या बाजूला काही पोर्शन आहे. याला काय म्हणायचं, ओव्हर हँगिंग बीम म्हणायचं. काय म्हणायचं, ओव्हर हँगिंग बीम. मग बघा याला इथं 2 सपोर्ट आहे आणि इकडं पुढं काय आहे की तो अजून एक्सटेंड झालेला आहे. मग ती इथं दाखवलेली बघा इथं डायग्राम. तर इथं हा पुढं पोर्शन काय आहे, एक्सपांड झालेला पोर्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा स्टॅटिकली इंटरमिडिएट बीम. स्टॅटिकली इंटरमिडिएट बीम म्हणजे काय की इफ द नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स विल बी मोर दॅन, बघा आता ॲक्च्युली हा बीम तुमच्या सिलेबसला नाही, बट इथं काय आहे की अननोन रिॲक्शन्स जास्त राहणार आहे कशापेक्षा, मोर दॅन द नंबर ऑफ इक्वेशन्स प्रोव्हाइडेड बाय द स्टॅटिक्स. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जे अननोन्स राहणार आहे ते खूप जास्त राहणार आहे. म्हणजे आता सपोज आपण जर बघितलं इथं तर हा स्टॅटिकली इंटरमिडिएट बीम का, कारण की इथं एक रिॲक्शन आहे, या सगळ्या बॉटमचे रिॲक्शन काय अननोन रिॲक्शन आहे आणि वरच्या बाजूच्या पण रिॲक्शन कसे दिलेले आहे, अननोन दिलेले आहे. म्हणजे इफ द अननोन रिॲक्शन्स विल बी मोर दॅन नंबर ऑफ इक्वेशन्स प्रोड्यूस बाय स्टॅटिक कंडिशन्स इज कॉल्ड ॲज स्टॅटिकली इंटरमिडिएट बीम्स. मग बघा आपल्याकडं स्टॅटिक कंडिशनमध्ये 3 रिॲक्शनची समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 0, समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल्स टू 0 आणि समेशन ऑफ मोमेंट इक्वल्स टू 0. मग या 3 काय आपल्या नंबर ऑफ कंडिशन्स आहे स्टॅटिकसाठी. मग याच्या 3 पेक्षा जर जास्त अननोन जर असेल तर त्याला काय म्हणायचं, स्टॅटिकली इंटरमिडिएट बीम म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, स्टॅटिकली इंटरमिडिएट बीम. आता हा तुमच्या सिलेबसला नाही. ठीक आहे. पण मी तुम्हाला जस्ट एक सांगून दिलं. आता त्याच्यानंतर हे पॉईंट लोड, टाईप्स ऑफ लोड्स आहे. ठीक आहे. हे टाईप्स ऑफ लोड्स जे ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. मग आता आपण टाईप ऑफ बीम्स बघितले, टाईप ऑफ सपोर्ट्स बघितले. आता पुढच्या लेक्चरमध्ये काय बघू आपण, टाईप ऑफ लोड्स. तर तुम्हाला काय आहे की जनरली इथं 3 टाईपचे लोड दिलेले. ॲक्च्युली 3 टाईपचे राहत्या, पॉईंट लोड, त्याच्यानंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड. तर व्हॅरिंग लोड तुमच्या सिलेबसला नाही, तुमच्या सिलेबसला फक्त पॉईंट लोड, त्याच्यानंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आणि इन्क्लाइन लोड आहे. तर मग तुम्ही काय करायचं, इन्क्लाइन लोड म्हणजेच पॉईंट लोड आहे. तर मग ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, त्यांच्या रिॲक्शन्स कशा काढायच्या. त्याच्यानंतर त्याच्यामधून नाही का, म्हणजे जर बीम दिलेला असेल तर त्याला सपोर्ट्स दिलेले आणि त्याच्यावरती कुठल्या टाईपचे फोर्स ॲक्ट झाले, त्या फोर्सवरून त्याच्या रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे. तर हे आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. तर बघा मग आज आपण काय काय बघितलं, टाईप्स ऑफ बीम बघितले, नंतर टाईप ऑफ सपोर्ट बघितले. ठीक आहे. तर बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.